तर आज मी गेले होते शॉपिंगसाठी. मला आणि बाळासाठी थोडीशी खरेदी करायची होती. एरवी मी एकटी काही जात नाही. नवरोबा घरी आल्यावरच माझी सगळ्या शॉपिंग्स असतात आणि आपले एकही पैसा खर्च होत नाही. सगळा पैसा त्यांच्यासोबत असतो आणि ते जे म्हणतील ते आणि हवं तसं काहीही घेतलं जातं. तर मग म्हटलं चला आज लुटून तरी घेऊया. थोडीशी ज्वेलरी पण घ्यायची होती. माझ्यासाठी नाही, बाळासाठी घ्यायची होती. तर मी इथे चांदीच्या दुकानामध्ये गेले. तिला मला जाळ घ्यायचे होते, जे घुंगराचे असतात ना ते बघितले आणि सासूबाईंना जोडवी हवी होती ती पण बघितली. तर जाळमध्ये मला साईजचं थोडं टेन्शन आलं होतं. साईज कारण बाळाचा पाय अजून छोटा आहे. तर त्या काही इंचेसमध्ये असतात, 5.5 6. तर मग त्यामध्ये मी ते चॉईस करत होती. तर याच्यात काही चॉईस करण्यासारखं नव्हतं खरं तर, पण म्हटलं ठीक आहे. तर मग एक कशीबशी घेतली मी छान बऱ्याचशा चेक केल्यानंतर. त्यानंतर मला घ्यायच्या होत्या कुर्तीज डेली वेअरला. तर त्या बघण्यासाठी पण आम्ही गेलो. तर खरं तर डिलिव्हरीनंतर मी बरेचसे कपडे घेतलेच नाही, फक्त गाऊन यूज करत होते. तर मला कॉर्डसेट घ्यायचे होते. त्यापैकी हा एक कॉर्डसेट मला आवडला. याचा कलर पण खूप छान होता आणि कम्फर्ट पण होत होता. डिलिव्हरीनंतर बरंचसं पुढे आलेलं आहे, तर मनासारखे कपडे काही घालायला मिळत नाही. त्यानंतर कुर्तीज बघितल्या. यामध्ये एक येलो कलरची ही होती, मला ही पण आवडली, पण प्राईसच्या मानाने तेवढी ठीक नव्हती. त्यानंतर एक ब्लॅक बघितलं. मी काही या घेतल्या नाही. म्हटलं नेक्स्ट दुकानामध्ये जाऊ आणि चेक करू. आणि अशा प्रकारे माझा दिवस एंड झाला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.